बातमी आहे जपानची झोप उडाल्याची। जपानमध्ये टोकारा बेटाच्या आसपास गेल्या 15 आठवड्यामध्ये तब्बल 900हून अधिक भूकंपाचे धक्के बसलेत। त्यामध्ये येत्या 5 जुलैला प्रलयकारी त्सुनामी येण्याची अफवा पसरलेली आहे। त्यामुळे जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटलेली आहे, तर दुसरीकडे सामान्य जपानी माणसांची तर झोपच उडाली आहे। जपानमधील महाप्रलयाची बाबा वांगाने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का पाहूयात। 5 जुलैला जपानमध्ये येणार महाप्रलय। त्सुनामी आणि भूकंपाच्या भीतीने हादरलं जपान। बाबा वेंगा आणि मंगाची भविष्यवाणी खरी ठरणार। एका जपानी कार्टूनमुळे सध्या जपान्यांची पुरती भंबेरी उडाली आहे। मंगा हे त्या कार्टूनचं नाव। या कार्टूनच्या द फ्युचर आय सॉ या सिरीजमध्ये 5 जुलै 2025 रोजी प्रलयकारी भूकंप आणि त्सुनामी येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सामान्य जपानी माणसाची झोपच उडाली आहे। त्यात गेल्या 2 आठवड्यात जपानमध्ये आलेल्या लहान मोठ्या भूकंपांची संख्या सुद्धा वाढली आहे। गेल्या 15 आठवड्यात तब्बल 900हून अधिक भूकंप झाल्याने जपानमध्ये लोकांना झोपायला जायची ही भीती वाटू लागली आहे। जपानच्या यावेळच्या भूकंप फोबियाची कारणं काय आहेत आपण नीट समजून घेऊ। 21 जून 2025 पासून टोकारा बेटांच्या आसपासच्या समुद्रात भूकंप रेषा अतिसंवेदनशील झाली आहे। 2 आठवड्यात बसलेल्या शेकडो भूकंपांमध्ये 5.5 तीव्रतेच्या भूकंपाचाही समावेश आहे। जपानमध्ये झालेल्या भूकंपांच्या धक्क्यांमुळे स्थानिक रहिवाशांना रात्रभर झोप लागत नाहीये। काहींना रात्री अपरात्री मोठमोठे आवाज ऐकू येत आहेत। द फ्युचर आय सॉ नावाच्या या जपानी मंगा कॉमिक सिरीज मध्ये 5 जुलै हा प्रलयकारी भूकंपाचा दिवस असल्याचा उल्लेख आहे। पण मंगातर्फे रियो तात्सुकी यांनी ही सोशल मीडियावरची अफवा असल्याचं सांगितलंय। जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 11% घटली आहे। काही गेस्ट हाऊसनं पर्यटकांना खोल्या देणं बंद केलंय, कारण त्यांचा वापर स्थानिकांसाठी निवारा म्हणून केला जाऊ शकतो। काही कंपन्यांनी आपली विमानं रद्द केली, तर काही पर्यटक जुलै-ऑगस्ट मध्ये जपानला जाण्याऐवजी सप्टेंबर नंतर प्रवास करण्याचा विचार करतायत। हे सगळं असलं तरी भूकंपाची अशी निश्चित तारीख कोणालाच सांगता येत नाही, यावर जपानसह सर्व वैज्ञानिक ठाम आहेत। जपानमध्ये नानकाई ट्रफ मध्ये मोठ्या भूकंपाची शक्यता जी आधी 75% होती ती आता 82% झाली आहे आणि त्यामुळे जपान सरकार एकंदरीत भूकंपाचा धोका कमी करण्यासाठी काम करतंय। तसं पाहिलं तर जपान हा जगातील सर्वात भूकंप प्रवण देशांपैकी एक। याचं मुख्य कारण म्हणजे तो पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूकंपांसाठी सक्रिय असलेल्या पट्ट्यावर बसलाय। त्यामुळे जपानमध्ये अनेकदा लहान लहान भूकंप होत असतात, पण त्यांची वारंवारता वाढल्यानं जपानी लोकांमधली ही भीती खूप वाढली आहे। शेवटी काहीही असो, माणूस मरणाला घाबरतो हे वैश्विक सत्य आहे आणि त्यामुळे जपानमध्ये वाढलेली भूकंपांची संख्या आणि पसरलेल्या अफवांमुळे जपानी माणूस रात्री झोपायला गेला की त्याला भीती असते ते उद्या उजाडणारा सूर्योदय आपण पाहू शकणार की नाही याची। यापैकी आता किती जपानी 6 जुलैचा सूर्योदय पाहतात ते पाहायचं। निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।